आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा राज्यासाठी बंधनकारक नाही, अशा प्रकारचं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती आणि ट्विटर अकाउंटवरती देखील त्यांनी या संबंधाने विस्ताराने लिहिलेलं आहे। नेमकं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती काय लिहिलेलं आहे हे आपण एकदा बघूया। उपवर्गीकरण करणे राज्यांना बंधनकारक नाही असं त्यांचं म्हणणं आहे। स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग या निर्णयात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ने असं स्पष्ट केलं आहे की राज्यांना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार इनेबलिंग पॉवर आहे, परंतु उपवर्गीकरण करणे बंधनकारक म्हणजे मॅन्डेटरी ड्युटी नाही। दोघातील फरक काय आहे हे देखील जितेंद्र आव्हाड यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। इनेबलिंग पॉवर म्हणजे काय तर राज्य उपवर्गीकरण करू शकतं आणि मॅन्डेटरी ड्युटी म्हणजे काय तर राज्याने उपवर्गीकरण केलेच पाहिजे। कायद्याच्या भाषेत इनेबलिंग प्रोव्हिजन्स पॉवर म्हणजे एखाद्या प्राधिकरणाला किंवा राज्याला एखादी कृती करण्याचा अधिकार देणे, पण ती कृती करणे बंधनकारक नसणे। थोडक्यात उपवर्गीकरणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की राज्यांना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिला आहे, पण ते करणे प्रत्येक राज्यासाठी अनिवार्य केलेले नाही। तो राज्याचा स्वेच्छाधिकार आहे असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। राज्य उपवर्गीकरण करण्यास नकारही देऊ शकते, म्हणूनच एखादे राज्य उपवर्गीकरण करायचे नाही असाही निर्णय घेऊ शकतं। आज 99% एससी समाज उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे, म्हणून राज्य सरकारने उपवर्गीकरण रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशा प्रकारचं ट्विट आणि अशा प्रकारची फेसबुक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी पुन्हा एक पोस्ट खूप महत्त्वाची यामध्ये केलेली आहे। ती पोस्ट डिटेलमध्ये आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ही पोस्ट पुन्हा एकदा फेसबुकवरती टाकलेली आहे आणि त्यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे सामाजिक न्यायावर घाला आहे। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची तरतूद कोणत्याही एका जातीसाठी केली नव्हती, तर शतकानुशतके सामाजिक अन्याय सहन केलेल्या संपूर्ण अनुसूचित जाती समाजाला समान संधी मिळावी, शिक्षण, नोकरी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा या उदात्त हेतूने केली होती। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात राज्य सरकारांना एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिला आहे, मात्र हा निर्णय कोणत्याही राज्याला उपवर्गीकरण करणे अनिवार्य करतो असे नाही। त्यामुळे हा अधिकार वापरायचा की नाही हा निर्णय संबंधित राज्य सरकारचा आहे। आज महाराष्ट्रात राज्यभर आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून या उपवर्गीकरणाला विरोध करत आहे। समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे। अनेक संघटना आणि नागरिक या निर्णयाविरोधात आपली भूमिका मांडत आहेत। अशा परिस्थितीत सरकारने समाजाच्या भावना, संवाद आणि व्यापक सहमती यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। पुढे त्यांनी असं लिहिलेलं आहे की जर अनुसूचित जाती समाजातील बहुसंख्य घटक उपवर्गीकरणाला विरोध करत असतील तर त्यांच्या भावना दुर्लक्षित करून पुढे जाणे योग्य ठरणार नाही। सामाजिक न्यायाच्या नावाखाली समाजात मतभेद आणि अविश्वास निर्माण होईल अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या मूलभूत तत्वांना धक्का लागता कामा नये। अनुसूचित जाती समाजाची एकजूट अबाधित राहिली पाहिजे। समाजात फूट नव्हे तर ऐक्य निर्माण करणारे निर्णय सरकारने घ्यावेत। महाराष्ट्र सरकारने घाईघाईने कोणताही निर्णय न घेता सर्व संबंधित पक्ष, तज्ज्ञ, सामाजिक संघटना आणि समाज प्रतिनिधींशी यांच्याविषयी सविस्तर चर्चा करूनच पुढील भूमिका निश्चित करावी। सामाजिक सलोखा, संविधानिक मूल्य आणि न्याय या तिन्हींचा सन्मान राखणे हीच आजची खरी गरज आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणतात। पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सामाजिक न्याय टिकवायचा असेल तर समाजाला विभागण्याऐवजी एकत्र ठेवण्याची भूमिका सरकारने स्वीकारली पाहिजे। हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरा अभिवादन ठरेल, असं आमदार जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही पोस्ट खूप विस्ताराने लिहिलेल्या आहेत आणि या दोन्ही पोस्टमध्ये एकीकडे कायदा काय सांगतो आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांची भावना आणि लोकांची भावना काय आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत हा विषय आत्ता कुठे एक वेगळं वळण घ्यायला लागलेला आहे, कारण सुरुवातीला या विषयाच्या अनुषंगाने दोन्ही बाजूंच्या लोकांना यामध्ये नेमकं काय भानगड आहे हे माहीतच नव्हतं। त्याच्यामुळं या विषयाला जेवढ्या पाहिजे त्या विस्तारानं चर्चेला आणलं जात नव्हतं आणि अनेक आमदार देखील यावरती अभ्यास करत होते की काय त्या काळामध्ये, असा प्रश्न निर्माण होतो। कारण मधल्या काळामध्ये कुठल्याही आमदारांनी ही भूमिका घेतलेली नव्हती, पण आता सध्या अनुसूचित जातीच्या जवळपास 27 आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, विधानसभेच्या सभापतींची भेट घेतली, अध्यक्षांची भेट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेऊन त्यांनी हा विषय त्यांच्या कानावरती टाकलेला आहे।
अशातच जितेंद्र आव्हाड यांनी देखील अभ्यासपूर्ण पोस्ट या माध्यमातून केलेली आहे आणि त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण हे सरकार नाकारू शकतं, कारण ते राज्याचा स्वेच्छाधिकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तो काही कंपल्सरी अधिकार नाही आहे आणि म्हणून ही अभ्यासपूर्ण पोस्ट सध्या चर्चेला आलेली आहे. ती पोस्ट सध्या जास्त व्हायरल होते आहे आणि याच अनुषंगाने सरकारने थोडासा विचार करणं गरजेचं आहे की जर अनुसूचित जातीचे लोकप्रतिनिधी जर या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत तर मग कशाच्या आधारावरती सरकार उपवर्गीकरण करायला निघालेलं आहे. आज जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे अनेक आमदार देखील या विषयावरती अभ्यासपूर्ण बोलायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं सरकारनं याच्यावरती परिपूर्ण अभ्यास करूनच निर्णय घेतला पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भूमिकेच्या बाबतीमध्ये नेमकं जनतेला काय वाटतं, लोकांना काय वाटतं हे देखील जाणणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवरती जे कमेंट्स आलेले आहेत त्या एकदा तुम्ही वाचल्या पाहिजे आणि लोकांना म्हणजे हा व्हिडिओ जे लोक बघत आहेत त्यांना देखील नेमकं जितेंद्र आव्हाड यांच्या या भूमिकेविषयी नेमकं काय वाटतं हे देखील लोकांनी कमेंट बॉक्समध्ये सांगणं खूप गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण जितेंद्र आव्हाड यांची ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.